करता आलं म्हणून लांडेवाडी ग्रामस्थांच्या वतीने आलेल्या तमाम गाडे मालकांचं मी प्रथमतः या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि गाडे मालकांनी यात्रा कमिटीने आणि लांडेवाडी ग्रामस्थांनी चांगल्या प्रकारचं नियोजन केलं म्हणून तमाम गाडे मालकांच्या वतीने आणि प्रेक्षकांच्या वतीने लांडेवाडी ग्रामस्थांचं हार्दिक अभिनंदन करतो। या ठिकाणी मानकादेवी मित्र मंडळाचा खडके आंबेगाव एक्सप्रेस आजा या बैलाचा सत्कार या ठिकाणी पानसरे बैलगाडा संघटना लांडेवाडी हस्ते हरिशेठ नतो विश्वासराव उद्योगपती आणि तुकाराम दत्तात्रय शेठ तुकाराम पानसरे मुंबई पोलीस मित्रांनो या आजाने मानकादेवी मित्र मंडळाने जानको शेठ काशीनाथ पानसरे यांचे ज्या ज्या वेळेस जुगलबंदी असायचे मग त्यावेळेस हवेली तालुका असेल खेड तालुका असेल आंबेगाव तालुका असेल किंवा जुन्नर तालुका असेल चांगल्या प्रकारचं नावलौकिक मिळवलं कधी आपल्या मालकाची बारी पडून दिली नाही म्हणून जानको शेठच्या मनामध्ये आलं की या बैलाचा आपल्या घाटामध्ये सन्मान करावा आणि तो सन्मान या ठिकाणी हरिशेठ विश्वासराव आणि दत्तात्रय तुकाराम पानसरे बैलगाडा संघटनेच्या वतीनं आणि डोळ्यांचे डॉक्टर पानसरे ऑप्टिकलचे मालक अनिकेत पानसरे यांच्या हस्ते होतोय त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। चला येणेप्रमाणे या ठिकाणी आजा बैलाचा सन्मान झालेला आहे। आणि आता एक नंबरच्या फायनलला सुरुवात करण्यापूर्वी फायनलला कांड हे 60 फुटावर राहील बरोबर आहे का आणि फायनल कशी द्यायची हे जानको शेठ या ठिकाणी सांगतील। आणि फायनल पहा मित्रांनो लांडेवाडी ग्रामस्थांचा निर्णय पहा टाळ्याच्या गजरात स्वागत करण्यासारखं आहे ज्याची होईल त्याला दिली जाईल 10 नंबर आहे फायनलला 60 फुटाच्या खुंडावर ते महेंद्र शेवाळे आणि अजून कोण एकाला नाही आवरायचं अजून एकाचं नाव सांगा आणि रमेश चासकर या दोन मान्यवरांना विनंती करतो। नवनाथ मलिक आपल्याला विनंती आहे 60 फुटाच्या खुणावरती बसायचे सर्व खुणावरती पायी सोडून बसलेले मंडळी जरा पायी वर घ्या मांड्या घालून बसा जरा देवासारखा घाट दिसतोय घ्या खिलारी सरपंच गाडा धावपट्टीवरती घ्या चला पण फायनलला जी 4 बैल होती ती 4 बैल ग्राह्य धरली जाते इनाम वाटपापर्यंत बैल जर बदली आढळला गाडा इनाम पात्र राहणार नाही याची नोंद घ्या। भाजीपाल्याचे व्यापारी आदरणीय विशाल शेठ शेवाळे त्याचप्रमाणे यात्रा कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत। आपण देखील 11,000 रुपये देणगी देऊन यात्रेला सहकार्य केलं आपलं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद। ज्यांनी आपल्या गावावरती सतत प्रेम केलंय मित्रांनो हे जिल्हा परिषद सदस्य पशुसंवर्धन खात्याचे सभापती आणि नियोजन मंडळाचे सदस्य बाबूराव शेठ आबाजी वाईकरप्पा यांना तमाम गाडे मालकांच्या वतीने वाढदिवसाच्या लाख नाही कोटे शुभेच्छा। आप जीव हजारों साल के दिन हो 50,000 आलो भरत शेठ वाणी आपण या ठिकाणी आला स्वागत। आता फायनलला सर्वांचं स्वागत केलेले चुकून कोणाचा नामोल्लेख राहिला असं अखिल भारतीय बैलगाडा संघटना युट्यूब चॅनल सूरजभाऊ भूमकर रामकृष्ण टाकळकर चांगल्या प्रकारचे या ठिकाणी नियोजन केले आणि त्यांची टीम महेश पुरी मयूर राऊत सुमित पडवळ आपण सर्वजण या ठिकाणी चांगल्या प्रकारचं नियोजन करून लांडेवाडी गावाची यात्रा पूर्ण जगभर दाखवल्याबद्दल आपलं सर्वांचं हार्दिक अभिनंदन। पुकारायचं का अरे एक नंबरचा फायनलसाठी मराठी सर्वांना माऊली लोडिंग कॉन्ट्रॅक्टर सर्वज्ञ माऊली पतसंस्थेचे संस्थापक आणि सरपंच गोविंद शेठ ज्ञानेश्वर खिलारी सरपंचाकडून 500 रुपये मंडळी आणि बक्षीस स्वागत। त्याचप्रमाणे व्हिडिओग्राफर प्रेमराजे धुमाळ ऋतू गुरव सौरभ भवानी
जेवढे फोटोग्राफर आहेत सर्वांचं हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे निशान बादर, निलेश आढळराव चांगल्या प्रकारचा उन्हातानामध्ये उभं राहून काम केले. त्याचप्रमाणे घड्याळ मास्टर जानकुशेठ पानसरे, अक्षय शेवाळे सर्वांना समान न्याय द्यायचं काम केले. आपलं हार्दिक अभिनंदन. सर्वात आतूनच्या फायनलला आहे का छोट्या? अरे रे मला वाटलं अण्णांनी दिले जणू. अरे लई ना चिंकू सकाळपासून 1 रुपया नाही दिला मला. आलाव सरांना 5 दिवस छोट्या 5 दिवस ये लवकर. गाडा खुणाव गया. तुम्ही खाली बसा, आम्हाला दिसणार नाही. खाली बसा, खाली उभं नाही राहायचं, उभं नाही दिसणार नाही आम्हाला. नाही दिसणार नाही आम्हाला. नाही ना दिसणार. खाली बस ना, खाली बसून चांगलं दिसत. कांड फिरले बघा. कांडा खुणाव घेऊ द्या, थांबा. सेवा 14 सेकंद 14. आणि या ठिकाणी फायनलला सर्वात आतून येणाऱ्या बारीसाठी आंबेगाव तालुका दिंडे समाजाचे विश्वस्त आणि या जत्रा कमिटीचे खजिनदार माझे सरपंच रामदास शेठ एकनाथराव आढळराव यांच्याकडनं 1000 रुपयाचं बक्षीस आहे. आणि सागर शेठ आढळराव अनाउन्सर मंडळीसाठी अजून 500 रुपयाचं बक्षीस आहे. अरे काय निमित्ताचा 1 नंबरचा फायद्यासाठी मतदार करता सुनार गडा बाल करता भावी नगर छळकता करा गावता सरपंचाचा पंकज वरनाईच्या भलकता खेळतोय. भावीचा मला काय कैलासवासी मंडळाच्या तत्वाद्र थोडा बघताय मंचावर आणि पंकजांच्या नदामध्ये घेऊन सुगाल आणि या ठिकाणी दोन्ही बाजूला जो मंडप दिसतोय मित्रांनो आणि घाटामध्ये लाऊड स्पीकरची जी व्यवस्था आहे. साईराज ऑडिओ, विजय शेठ ज्ञानेश्वर लांडे, गणेश शेठ लांडे, अशोक शेठ लांडे, गोट्या आमच्या गोट्या भाऊचे चांगल्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी केलंय. गोट्या भाऊ लांडे आपलं सर्वांचं हार्दिक अभिनंदन. आता शिरवाळ आहे, फायनल आहे. जेवढा आवाज सोडता येईल तेवढा आवाज सोडा. सोडू नका बैल तसंच पाठीमाग घ्यायला लागलं ते. गणेश ताठे ताबडतोब या ठिकाणी याचे गणेश ताठे याच्या पाठीमाग गाडा आहे.
11 सेकंद 61 मिली पॉइंट 11 सेकंद 61 मिली पॉइंट घेणे झालं का ताटी संतोष शेठ कतरदास बारवे आणि कैलास राख माझी बांध केले बरोबर आहे ना नाही नाही बाळमामा गावन बिभीषण भोसले अरे काय निमित्ताचा एक नंबरचा फायदासाठी मुळशी तालुक्यातील मानगावच्या उद्योगपतीचा आंबेगाव तालुका खर्च विक्री संघाचा माजी उपाध्यक्षाचा याच रात्री मी बैलगाडा संघटनेचा सिल्वर ग्रुप उद्योग समूहाचा खेळ जिंकतोय आणि उत्तमराव विभाजी गव्हाणे लढण्यामध्ये जुगलबंदी आणि या ठिकाणी घाटाच्या राजाचा खेळ आहे मित्रांनो पाटील गव्हाणे दिलीपराव गव्हाणे पचवैद्यकीय डॉक्टर किरण शेठ गव्हाणे गणेश शेठ गव्हाणे बाळूमामा गव्हाणे मारुती शेठ गव्हाणे अनाउन्सर मंडळीसाठी त्याचप्रमाणे संतोष शेठ सीताराम बारणे यांनी 51,000 रुपयाचे देणगी दिली असे सीताराम दादा बारणे यांच्याकडनं अनाउन्सर मंडळीसाठी 2,000 रुपयाचं बक्षीस स्वागत त्याचप्रमाणे याच गावचे प्रसिद्ध भाजीपाल्याचे व्यापारी विशाल उर्फ पप्पू शेठ शवाळे अनाउन्सर मंडळीसाठी 1,000 रुपयाचं बक्षीस स्वागत पुढचा काढा पोखरकर संतोष भाई व्यवस्थित जोडा जय शिंगराव यारांना सध्या का या ठिकाणी याच गावचे प्रसिद्ध भाजीपाल्याचे व्यापारी आणि फायनल सम्राट विशाल उर्फ पप्पू शेठ शवाळे अनाउन्सर मंडळीसाठी 1,000 रुपयाचं बक्षीस स्वागत
सेकंद 24 मिली पॉइंट 12 सेकंद 24 मिली पॉइंट नागेशचे डावटे सह्याद्री हॉटेलचे मालक आपण या ठिकाणी उपस्थित झाला त्याचप्रमाणे चिखली टाळगावचे उद्योगपती कैलासराव नेवळे प्रशांताजी कापसे आणि प्रशांत शेठ येळवंडे लँड डेव्हलपरचे मालक अनाउन्सर मंडळीसाठी 5,000 रुपयाचं बक्षीस स्वागत कोणाचा आहे गाडा एरंडे अरे काय आले मित्रांनो एक नंबरचा फायनासाठी मारत्या त्यांना मारण्याचा संपर्क प्रमुखाचा पेडगावचा पोलीस पाटलाचा एरंड्या तळेकर जुगाल बांधीचा खेळ तुमतोय अरे जय मराठा कैलासवासी मराठीचा रंबा एरंड्या कोल्हारवाडी आणि कैलासवासी ज्ञानेश्वर हौजे तळेकर पोलीस पाटील जुगालबंदी पहिलं जामदारा पांडुरंग शेठ तळेकर अनाउन्सर मंडळीसाठी रोख 500 रुपयाचं बक्षीस आहे आणि जयसिंग शेठ एरंडे यांच्याकडनं अनाउन्सर मंडळीसाठी मोकार पैसे सोमाभाऊ वेगळे थांबा जयसिंग शेठ कांड बघा सोमाभाऊ वेगळे घोडा घेऊन याचे खाली ताबडतोब भरत शेठ सज्ज शिवले जवळ घ्या रे बैल जवळ घ्या तो आणि दुखणी आवडून घाला हो जयसिंग शेठ हो दुखणी आवडून घाला शिंगाला लागलं मग दुकान बाई मजा सेकंद 90 मिली पॉइंट 12 सेकंद 90 मिली पॉइंट अरे काय आले मित्रांनो एक नंबरचा फायनासाठी हमारे तालुक्यातील श्री क्षेत्र तुळापूर गावचे सुपर फायनान्स सम्राटाचा पक्षाने जलवाचा खेळ जिंकतोय अरे जय मराठा पैलवा स्वराज पराजय शौलागा श्री क्षेत्र तुळापूर स्वराज भरत शेवले तुळापूर लांबून गाडा बैल आणला लांडेवाडी गावचे शोभा वाढवले आपलं निलेश भाऊ काळे आणि स्वराज भरत शेठ शेवले आपलं सर्वांचं हार्दिक अभिनंदन स्वागत घाटाने जाणारी मंडळी गायनी चला जरा
11 सेकंद 15 मिली पॉइंट 11 सेकंद 15 मिली पॉइंट शेटे शेवाळे अरे खाया निमित्तानं एक नंबरचा फायदासाठी विमान साकार करण्याचा गाडा बैल खाली खाली आल्यात बा. खाली आल्यात बैल. जलवा पक्षा खाली आलाय. बैल आडवा मंडळी जरा किरण आडवा 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 दरा दरा बैल आडवा. चला येऊ द्या आलो अरे खाया निमित्तानं एक नंबरचा फायदासाठी विमान साकार करण्याचा संचालक बोलून घ्या. पटवळ जुगलबंदीचा खेळ जमतोय. आणि दत्तात्रय शंकर पडवळ जुगलबंदी साहित्यांचा खेळ आहे मित्रांनो. चारी माईक बंद ठेवा. साहित्यान सर्किट आहे. सर्किटचा खेळ आहे आणि त्याचं नाव आहे सर्किट आहे. भोसरेगावचे उद्योजक पैलवान हिंद केसरी फायनल सम्राट अनिश बजरंग लांडगे शेटापण या ठिकाणी उपस्थित पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक सागर भैया गवळी आपण सर्व मित्र परिवार उपस्थित स्वागत. खाली आलेला आहे. थांबा, बैल गाडा थांबला. खाली आलेला आहे. बैल वरून बैल खाली आलेली आहे. बैल वरून खाली आले बैल वरून चला बाजूला घ्या गाड्याला. अरे एवढी बैल खाली येतात. गाडे मालकांना विनंती आहे आपले 7-8 प्रतिनिधी वर पाठवीत चला. कोणचा गाडा आहे बघा शेटे शेवाळे. बेतडाव बसलेल्या मुलांना विनंती आहे आळ्यामध्ये बैल आल्याच्या नंतर बैल हुसकायचा कार्यक्रम करू नका. गुंडरे पाटील तुषार शेठ गुंडरे नगरसेवक आपण उपस्थित आपलं परत एकदा ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. अरे खाया निमित्ताचा ज्या बारीना खाडकी गावचा सौलंगिक मिळाला एक नंबरचा फायदासाठी मित्र मंडळाचा खेळ जमतोय. भारी
पहा शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब पाबळे आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावरती संपर्क साधा. साहेब बाळूमामा गव्हाणे आपली वाट पाहत आहेत. थांबा जरा बोलू नका. सागरबाई या गवळी कुठे आहेत? नाव पुकारायचं राहून गेलं. तुषार भाऊ, अरुण शेठ, रामचंद्र घोंडरे पाटील आणि मानका देवी मित्रमंडळ जुगलबंदीचा खेळ आहे. तुषार शेठ, अरुण शेठ घोंडरे पाटील नगरसेवक, आपला हार्दिक अभिनंदन. दाब मंगेश तसाच. शेटे आणि शेवळे जुगलबंदी श्रीपाद डेअरी फार्म समर्थ कंस्ट्रक्शन या ठिकाणी इनामदार पुढचे सर्वांनी प्रसिद्ध फ्रूटचे व्यापारी अजरबाई इनामदार आपण या ठिकाणी उपस्थित झाला. आपलं मनापासून स्वागत, हार्दिक अभिनंदन. सागरबाई या गवळे नगरसेवक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, आपला सन्मान होते. आपल्याला विनंती आहे आपण पुढे यायचंय. या ठिकाणी शंभूराजे दीपक शेटे आणि ऋषिकेश वसंतराव शेवाळे श्रीपाद डेअरी फार्मचे मालक, समर्थ कंस्ट्रक्शनचे मालक, अनाउन्सर मंडळीसाठी 500 रुपयाचे बक्षीस स्वागत. ज्ञानेश्वर सकाराम चव्हाण आणि जय सचिन भैया लांडगे जुगलबंदी. घ्या ना गाडा, घ्या ना पुढं. कांड घ्यायचे का पुढं? बर ठीक. तानाजी एक शाल खाली दे. अनिल शेठ, बजरंग लांडगे, उद्योगपती भोसरी आणि सागर भैया गवडे 2 शाल दिल्या खाली पटकन. ते उशिरा का या ठिकाणी उपस्थित दाखवली त्यांनी. पुकारा
आहेत थांबा. सागर भैया गवळे, अनिल शेठ, बजरंग लांडगे या दोन्ही मान्यवरांचा सन्मान करून घ्यायचा गावच्या वतीनं. लाईव्ह खाली मयूर. लावायचे. भाऊ खाली दाखव जरा दुखणं. धन्यवाद. कायमच या गावावरती प्रेम आहे आपलं. आपलं परत एकदा मनपूर्वक स्वागत. अरे काय या निमित्तानं एक नंबरच्या फायनासाठी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकाचा भोसरी विधानसभेचा दत्तर आमदार महादादा लांडगे जुगलबंदीचा खेळ जिंकतोय. आणि पैलवानच्या दादा सचिन भैया लांडगे कामगार नेते जुगलबंदी. नेचनाजवळ कोण थांबलाय तिथं? सरा पुढे सरा तिकडे. डोळ्याची पारणं फेडील अशा नामांकित बारे आहेत फायनलला. नेचनाच्या पार पलीकडे उभे राहा. नेचनाच्या खाली कोण उभा आहे रे बाबा? ए पाहुण्या, गाड्यावाल्याचा राग लय बेकार असतोय, नीट लक्षात घ्या. मग येण्याप्रमाणे या ठिकाणी फायनल संपन्न झालेली आहे. उद्या यात्रा असल्या कारणामुळं सर्वांना विनंती आहे, सकाळी 8:30 वाजता या ठिकाणी घाट चालू केला जाणार आहे. याची सर्व गाड्या मालकांनी नोंद घ्या. उद्या गाडी जास्त सांग. आणि सकारात्मक मनाची विश्वासराव वाईस चेअरमन